वासुदेवाय ओम वासुदेवाय ओम भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। और परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी तीर्थ महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशेषं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपालं च हस्तामलकं च तन्त्रौटकं वार्तिककारमन्या अस्मद्गुरुं सन्ततमानते श्रुतिस्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ईश्वरो गुरुरात्मेति गोष्ठिभेदविभागिनी व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव रत्न परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी तीर्थ जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग आपला सुरू आहे। शक्तिपात मार्गामध्ये काल आपण पाहिलं की साधकाला साधनेसाठी कशा प्रकारचं आसन असावं, आसनाने साधनेला बळकटी कशी प्राप्त होते। आपल्या साधनेमध्ये अत्यंत आवश्यक अशी ही एकच गोष्ट आहे की आसन, बाकी कर्मकांड काहीही नाही आपल्या साधनेमध्ये। म्हणून कमीत कमी निदान साधकाला बसण्यासाठी चांगलं उन्हाचं कंबळ, घोंगडी किंवा नोकरीचं आसन पाहिजे। आज आपल्याला पुढचा विषय आहे, आपल्या साधनेमध्ये ज्या क्रिया होतात त्या क्रियांचं स्वरूप काय आहे, त्या क्रिया का होतात, कशा होतात, याच्या संबंधी आपण प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो। तथापि क्रियांचं शास्त्रीय ज्ञान जे आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे, कारण शास्त्र आपल्याला या क्रियांचं विविध असं स्वरूप सांगत आहे। तेव्हा क्रियांचं स्वरूप काय आहे आपल्या साधनेमध्ये ते सांगताय। शक्तिपात दीक्षा घेतल्यानंतर साधकाच्या अंतरंगामध्ये आणि शरीरावरही अनेक प्रकारच्या क्रिया दिसतात। त्या क्रिया का होतात हे प्रथम पाहणं अत्यावश्यक आहे।
कशासाठी, कशामुळे या क्रिया होतात, अन्य कुठल्या इतर साधनांमध्ये या अशा प्रकारच्या क्रिया होत नाही, तेव्हा आपल्या साधनेमध्ये या क्रिया कशामुळे होतात हे प्रत्येक साधकाला माहिती असणे किती आवश्यक आहे. आपली साधना ही अशी एक विलक्षण साधना आहे. ही अनादी काळ जो निद्रेचा अनुभव आपला आहे, निद्रा, ही निद्रा जिला निद्रा निद्रा म्हणतात, झोप झोप म्हणतात, ती झोप शुद्धीची होती. आपल्याला तर घेतच असतो आपण निद्रा, परंतु आपल्या बरोबर आपल्या शरीरामध्ये असलेली जी आत्मशक्ती आहे तीही निद्रित होती. आतापर्यंत झोपलेली होती. ती झोपलेली अर्थ ती कार्य करत होती असं नाही. झोपलेलीचा अर्थ आपण मागच्या वेळेला पाहिला. ही शरीरात उत्पन्न होणारी आत्मशक्ती ही इंद्रियांच्या मार्गाने कर्मामधून निघून जाते. तिला सुप्त शक्ती असं नाव, झोपलेली शक्ती असं म्हटलं होतं. आणि अशा प्रकारची ही सुप्त शक्ती आपल्या जीवनामध्ये अनंत काळापासून आहे. जन्मापासून तर आहेच, या जन्मातली मागच्या अनेक जन्मापासून आहे. अशा या सुप्त शक्तीला जागृत होणं, तिचा निद्रेचा भंग होणं, ही जागृत होणं याचा अर्थ ती जी पूर्व मार्गाने वाहत होती तिला आता पश्चिमेकडे घेऊन जाणं, हा शक्ती जागृतीचा प्रकार आहे. पूर्व मार्गामधून कसं चालत होती ती, श्वास घेतो, तो श्वास आत जातो हृदयात, नाड्यांमधून श्वास शिरतो, प्राणवायू मिळतो, प्राण आणि श्वास आणि उच्छ्वासांच्याने प्राणांचे प्रकार बदलतात. अशा प्रकारचा हा जो खेळ चाललेला आहे प्राणाचा आपल्या देहामध्ये, पूर्व मार्गामध्ये चाललेला आहे. परंतु हीच प्राणशक्ती कुंडलिनी नावाचा शक्तीचा जो प्रवाह आहे तिच्यामध्ये ती प्राणशक्ती जाऊन मिसळते आणि मूलाधारामध्ये ती सत्य जाऊन बसते, राहते. तिथून तिला आता सुषुम्ना मार्गामध्ये वर चालवायचं आहे. आपल्याला आपल्या पाठीच्या कण्यामधून ह्या ज्या 3 प्रमुख नाड्या आहे, योगिक नाडी आहे, त्यांना योगिक नाड्या म्हणतात. त्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना, या 3 नाड्यांपैकी 2 नाड्या नेहमी चालू असतात, इडा पिंगला, परंतु सुषुम्ना आपली सुप्त राहते, तिचं तोंड बंद असतं. आणि मग त्या सुषुम्नेचं ते तोंड उघडणं आणि त्यामधून हा जो प्राणाचा प्रवाह आहे, शक्तीचा प्रवाह आहे, तो वर चढणं, याला जागृती म्हणतात. शक्तीची जागृती म्हणजे इडा पिंगला याच्यामधून नव्हे, तर सुषुम्नेमधून शक्ती वर चढणं, हा शक्तीचा जागृत प्रवाह आहे. तेव्हा आपल्या शरीरामध्ये असलेल्या या पाठीच्या मणक्यामधून ही सुषुम्ना नाडी गेलेली आहे, इडा पिंगलाही गेलेली आहे. त्या सुषुम्नेला आता वर मूलाधारातून तिला वर चढवायचे. तेव्हा मूलाधार चक्रात जेव्हा ही कुंडली नावाची प्रसुप्त शक्ती, झोपलेली शक्ती आहे, तिला जेव्हा जागृती आणायची आहे त्यावेळेला सद्गुरूची जागृत शक्ती त्या ठिकाणी येते. आणि सद्गुरूच्या जागृत शक्तीनं त्या शक्तीला प्रेरणा मिळते, चालना मिळते आणि मग ती शक्ती जागृत होऊन त्या सुषुम्नेचं तोंड उघडून आत शिरते. इथं फार मोठा शक्तीला खेळ करायचा असतो. आता हे जे मूलाधार चक्र आहे आपलं पाठीच्या कणाच्या शेवटी, हे पृथ्वी तत्वाचं चक्र आहे. पृथ्वी तत्व म्हटलं की ते अतिशय जड असत.
माती सगळ्यात जड आहे ना पंचमहाभूतांमध्ये. जे 5 महाभूत आहे, जमीन, पाणी, उष्णता, हवा आणि आकाश, ही जी 5 तत्व आहेत, या 5 तत्वामध्ये सगळ्यात जड जे आहे ते पहिलंच तत्व म्हणजे जमीन, माती, भूमी. आणि मूलाधारामध्ये हे जड तत्व आहे. तिथं आपल्या देहातला सगळा मळ आपला असा खाली जातो की तुम्ही पाहा. आपण जे अन्न खातो, जे काय 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 जातं आपल्या शरीरामधून, तो जो मळ आहे तो मळ एकत्र होऊन आपण तो खातो. परंतु त्या मलाचं अवशिष्ट असं जे आवरण आहे ते मूलाधार चक्रामध्ये अडकलेलं असतं. आणि म्हणून मूलाधार चक्र जे आहे ते पृथ्वी तत्व आहे, मातीचे जड आहे ते. अशा या जड तत्वाला हलवणं, त्याला घुमवणं, त्यातला मळ काढणं हे अति आवश्यक. कारण हा मळ आपल्याला काही कशानेही काढता येत नाही. तो आपण पोटातला मळ काढू शकतो, वेगळ्या प्रकारची रेचक औषधे घेतो, त्याच्याने तर तो पोटातला मळ येऊन जाईल. परंतु चक्रामधला मळ कसा निघेल? तो पाठीच्या कण्यात येतो. तेव्हा हा मळ काढणं अति 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 कठीण आहे आपल्याला, आणि तो कुठल्याही आपल्या बाह्य उपचाराने निघत नाही. डॉक्टरांना सुद्धा तो काढता येणार नाही, कारण डॉक्टरांना माहितीच नाही की असं मूलाधार चक्र आहे, त्यांनी पाहिलंच नाहीये. कारण ही जी चक्र आहेत आपल्या पाठीच्या कण्यामध्ये, ती चक्र योगिक चक्र आहे, सूक्ष्म आहे ती. आणि त्यामुळे त्या सूक्ष्म चक्रामध्ये असलेले जे मळ आहे तेही सूक्ष्म आहे. म्हणून डॉक्टर, वैद्य किंवा आमचे जे शरीराचे जाणकार असतात त्यांना हे माहिती नाही. म्हणून पहिल्या चक्राला हलवणं अतिशय कठीण आहे, कारण ते पृथ्वी तत्वाचं चक्र आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जेव्हा ते सुषुम्नेचं दार उघडून मूलाधारामधून शक्ती जायला पाहते, त्यावेळेला तिथं तिला अडथळा आहे. आणि इतका अडथळा मोठा आहे तो, कारण ते पृथ्वी तत्व असल्यामुळे, जड तत्व असल्यामुळे एवढा अडथळा आहे तो की त्यावेळेला ती रुद्ध होते. रुद्ध होते म्हणजे काय होते? संकुचित होते, संकुचित होते. पण तिला पुढे जायला रस्ता नाहीये. आणि तिला जायचं काय? शक्ती येते, प्राण तिला जोडीला आलेला आहे आता. तेव्हा प्राणाला घेऊन शक्ती आता वर चढून राहिलेली आहे. अशा वेळेला त्या शक्तीला खूप स्पंदन येतात. मग त्या ठिकाणी क्रिया सुरू होतात. आणि या मूलाधारातल्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, या क्रिया साधकाला हसणं, नाचवणं, उड्या मारणं, बोलणं, गडबडा, या ज्या क्रिया आहेत त्या ज्या स्पष्ट आपल्याला बाहेरही दिसतात, त्या मूलाधारातल्या क्रिया. कारण शक्ती त्यावेळेला त्या मूलाधार चक्राला इतके धक्के देते, त्याला इतकं घुमवते, इतके ते मळ काढण्यासाठी ती हे स्पंदन करते की त्यामुळे तो साधक शरीराने असा थरथर थरथर थर करतो, किंवा गडबडा करतो, किंवा उड्या मारतो, किंवा काय काय करतो, डोका आपटतो, हात आपटतो, काय नाचतो, काय अहो धावत जातो शेकडो मिनिट, 100 मिनिट, 50 मिनिट धावत जरी गेला तरी परत मी चाली. आपला एक साधक होता, कुठे कुणास त्या साधकाला जेव्हा त्या क्रिया सुरू झाल्या तेव्हा तो जो उठला त्या अवस्थेमधून, बरं का,
तर धाव सुटलेला आहे तो. आता लोक म्हणतात जातो बाहेर, आता हा होता होता तो बाहेर पडला, जात असेल कुठं काही. तो निघाला तर तो त्या हायवेला लागला आणि पळतोय. आता हायवेला किती वाहन चालतात, समोरून येतात मागून जातात, आणि तो त्या सडकेच्या कडेकडेने पोहोच झाला. कुठपर्यंत पळाला तो, पनवेल पर्यंत गेला. आश्रमापासून पनवेलचा जवळजवळ काहीतरी कृष्ण 25 मैलाचं काही अंतर असेल ना, तिथपर्यंत पळत गेला. तरी त्याला भान नाही. म्हणजे शक्तीचा आवेश हा इतका मोठा असतो की त्या आवेशामध्ये त्याला थकवा येत नाही, त्याला भान नसतं द्यायचं. पण एवढं मात्र खरं की शक्ती त्याला वाचवत असते. पनवेलला गेल्यानंतर तो कुठंतरी तिथं थांबला, तिथं घराखाली बसून राहिला. तिथे त्याला क्रिया होतच होत्या. एकदा त्याने आमच्या त्या विहिरीमध्ये उडी टाकून दिली. मोठी विहीर आहे तिथं. त्यावेळेला विहिरीला पाणी पुष्कळ होत. आता त्या अवस्थेमध्ये त्याने विहीर पाहिली नाही, काय नाही, गेला नाही, एकदम त्याच्यामध्ये उडी दिली. पण बुडाला नाही तो. मग लोकांनी पाहिलं, त्यांनी धरून ठेवलं होतं काही, त्याला बाहेर काढलं. तात्पर्य आता ह्या ज्या क्रिया आहेत ह्या अति उग्र क्रिया आहेत. या उग्र क्रिया मूलाधारातल्या क्रिया असतात. बघा ना, सुप्त शक्तीचा भंग होऊन प्राण प्रक्षुब्ध होतो आणि शक्ती त्या प्रक्षुब्ध प्राणाला घेऊन वर चढते सुषुम्नीमध्ये. मूलाधारा त्याची गती विरुद्ध झाली की क्रिया सुरू होतात. योग शिखोपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं. त्या योग शिखोपनिषदामध्ये सांगितले, आधारवातरोधेन शरीरं कंपते यदा. आधार वात रोधेन, आधार म्हणजे मूलाधार. मूलाधारामध्ये, मूलाधार चक्रामध्ये बुद्धता येते, म्हणजे त्याला अडवलं जातं हे शक्तीला. रोधेन म्हणजे त्याला अडवलं जातं. मग शक्तीला त्या प्राणशक्तीसह मूलाधारामध्ये अडथळा आला रे आला त्याला की मग शरीर कंपन होत, ते वृद्ध होते, ती धक्के मारते त्याला, आणि ते धक्के सुरू झाले हे सगळ्या शरीरामध्ये कंपन सुरू होतात. ते सांगता येते आधारवात रोधेन शरीरम कंपते यदा. शरीराला ज्या वेळेला कंप सुटतात, आधारवात रोधेन योगी नृत्यती सर्वदा. मग त्या मूलाधारामध्ये त्याला वर चढायला जागा नसल्यामुळे तो योगी मग नाचू लागतो, उड्या मारू लागतो. आणि त्या साधकांच्या नृत्याच्या कला पाहिल्याने काही साधक तर इतके सुंदर नाचतात की जसं काही यांनी कथ्थक नृत्य केलेलं आहे, तो संस्कार आहे त्याचा. आणि आपण पाहतो ना हे निळ्या प्रकारचे कशाचे नृत्य, तर तो संस्कार जर असला त्याच्या चित्तामधला कथ्थक नृत्याचा, तर त्यावेळेला तो अशा तरी निळ्या प्रकारच्या हावभाव करून आणि कमरे घालून कशा प्रकारचे हावभाव करून नाचत फिरतो. इतक्या मंडळीमध्ये नाचत असताना काही माणसाला पाहायला गेले हे कौशल्य गेले. नाचायला ते काही बाहेर जात नाही,
क्रिया देताना तिथेच राहायला लागतो, तो उभा राहतो आणि तिथेच नाकायला लागतो तो. परंतु नाच करत असताना इतकं सुंदर नाचतो तो, थे नाचतो, परंतु कुणाही पाय पडणार नाही, कुणाला त्रास नाही, काही नाही, काय नाही, सांभाळतो. तेव्हा आधार वाकरोधेन योगी नृत्य सर्वदा, आधार वाकरोधेन विश्वम तत्रैव दृश्यते. तेव्हा काय म्हटले, मूलाधारात प्राणवृद्ध झाल्यानंतर या विश्वामध्ये भरलेला जो आत्मानंद आहे किंवा ब्रह्मानंद आहे, तो आनंद त्याच्या अंतःकरणामध्ये भरत असतो. आता ही आनंदाची प्रक्रिया आहे, ही काही त्याला त्रासाची नाहीये. आनंदाने नाचत असतो तो, आणि हा जो आनंद त्याला मिळालेला असतो हा ब्रह्मानंद, ब्रह्मात भरलेला आनंद आहे, आपल्यात भरलेला आनंद आहे, तो त्याला त्यावेळेला भरतो. आधारवातरोधेन विश्वम तत्रैव दृश्यते, सृष्टीधारम आधारम आधारे सर्व देवता. बघा, मग सृष्टीला आधार देणाऱ्या सगळ्या जेवढ्या देवता आहेत त्या देवतांचाही आधार त्याला मिळतो. नाना प्रकारच्या देवता त्याच्या शरीरामध्ये शिरतात शक्ती, आणि त्या शक्तींच्या स्वरूपाने त्याला आणखी छान नाचता येतो. देवी म्हटली की ती नृत्य करते. स्वतः शक्ती कुंडलिनी देवीचे, जगदंबा आहे तिथं, सगळ्या देवीची देवी आहे तिथं. मग अशा वेळेला तिच्या भेटीसाठी अन्य देवता आपली शक्ती घेऊन तिच्यामध्ये येतात, आणि म्हणून त्याला अनेक प्रकारची दिव्य दर्शन त्या नृत्यामध्ये होत असतात. काय अनुभव येथे. तेव्हा मुंबईची शक्ती प्रबुद्ध झाली, प्राणासहित ती वर चढते आहे, आणि मूलाधारातून एकदा का तिचा रस्ता वर गेला की पुढचं जे चक्र आहे मग ते अधिष्ठान चक्र आहे. मग ते थोडस पतलं आहे, पातळ येते, कारण मूलाधार चक्रामध्ये जल तत्व असत, आणि पाण्यापेक्षा जमिनीपेक्षा पाणी थोडस मऊ असत, पातळ असत. त्यामुळे मग त्या ठिकाणच्या ज्या क्रिया आहेत, जलतत्वाच्या क्रिया भिन्नतामध्ये आपण पाहू. बघा ना, ही जी कुंडलिनी शक्ती आहे तिची दोन मुख आहेत, तिला दोन तोंड आहेत. तिचं एक मुख जे आहे ते प्रविष्ट होणार त्या कुंडलिनी आपल्या त्या सुषुम्नेमधून वर चढणार मुख आहे, आणि शेवटचं शेपटेकरी एक मुख आहे, पूर्ण चढून जाते, सर्वाकार आहे ती शक्ती. तिचं एक मुख आहे ब्रह्मविवरामध्ये ब्रह्म मार्गामध्ये शिरणार, आणि दुसरं मुख आहे ब्रह्मस्थित होणार. सहस्रारामध्ये जेव्हा ती शिरते त्यावेळेला तिचं जे मुख आहे ते ब्रह्मस्थित मुख आहे, तिच्या ब्रह्मामध्ये ती स्थिर होते. जोपर्यंत तिचं ते मुख सहस्राराला पोहोचत नाही तोपर्यंतचे जे दुसरं मुख आहे ते सतत नाना प्रकारच्या क्रियांनी, नाना प्रकारच्या स्पंदांनी होत असत. म्हणून त्या साधकाला जोपर्यंत सहस्रार चक्र त्या शक्तीला प्राप्त होत नाही तोपर्यंत या क्रियांचं स्वरूप सतत त्याला अनुभवायला येत असत, नाना प्रकारच्या क्रियांमध्ये. आणि क्रियांमध्ये आता जशी शक्ती वर चढत जाते तसतसे ते चक्र बदलत जातात, आणि चक्र बदलल्यामुळे त्या चक्रावर आधारित ज्या क्रिया असतात त्याही बदलत जातात. क्रिया दोन प्रकारांनी होतात.
हे माहिती असलं पाहिजे आपल्याला. क्रिया दोन प्रकारच्या असतात. पहिल्या प्रकारच्या ज्या क्रिया आहेत त्या संस्कार विकार यांच्या बीजांना नष्ट करणाऱ्या आहेत. संस्कारांची बीज असतात, विकारांची बीज आपल्या अंतःकरणात असतात, मनात असतात, बुद्धीत असतात. तेव्हा या विकारांना आधी ती नष्ट करते शक्ती. आता एखादं बी नष्ट करायचं असलं तर काय करायचं? आपल्याला माहितीये, समजा एखादं बी आपल्याला नष्ट करायचंय, नाहीसं करायचंय, आणि बी म्हटलं की ते जर कुठं पडलं की लगेच त्याचा अंकुर फुटणार. म्हणून ही शक्ती त्याला तापवते, जाळून टाकते. बीज जाळलं गेलं की मग ते पुन्हा अंकुरित होत नाही. हा नियम आपल्याला माहितीये. भाजीला बीज जमिनीत टाकलं तर उगेल का ते? नाही उगत. म्हणून आपल्या देहामध्ये संस्कारांची जी बीज आहेत, विकारांची जी बीज आहेत, कर्म आम्ही करतो बाहेर आणि ते संस्कारात येतात, त्याचं बीज तयार होतं, त्याच्या गाठी तयार होतात. आता त्या सूक्ष्म असतात, आपल्याला कळत नाही ते गाठ आहे. म्हणून ह्या बीजांना ती जळून टाकते, तणू बनवते, नष्ट करून बाहेरच्या माध्यमातून फेकून देते. असा प्रकार कुठपर्यंत चाललेला असतो, जोपर्यंत शक्तीला वरचे मार्ग मिळत नाही तोपर्यंत. म्हणून कुंडलींची दोन मुखे लक्षात ठेवा. एक मुलाधारात असतं आणि दुसरं मग ते लंता सहस्राला जाऊन बसतं. म्हणजे त्या सगळ्या मार्गामध्ये कुंडलिनी पसरते. शक्ती मुलाधारापासून सहस्राला पर्यंत जात असताना एखाद्या सर्पाप्रमाणे ती पसरलेली असते आणि तिथं सगळ्या शरीरामध्ये पसरून जाते. पुढे शरीरातली जाणीवतीच उपसते आपली, मनामधली, बुद्धीमधली, चित्तातली, अहममधली. नाड्या शुद्ध करते, आपल्या हाडांमध्ये जमलेली घाण दुरुस्त करते. काय करते ती? आणि ही सगळी जी घाण आहे, ही घाण सूक्ष्म स्तरावरची घाण आहे. ही अशी काढून दाखवता येणार नाही, हा बघा मळ बघा, असं सूक्ष्म आहे. म्हणून ही घाण ती उपसते. म्हणून त्या कुंडलीला द्विवक्त्रा म्हटलेले आहे. बघा, तिला द्विवक्त्रा कुंडलिनी अभिधा म्हणजे तिचं नाव आहे द्विवक्त्रा. दोन तोंड असलेली ही कुंडलिनी शक्ती आहे. नित्यानंद स्वरूपा. आणि ही शक्ती देवता अखंड आनंद देणारी आहे. एकदा ती आपल्या शरीरामध्ये मुलाधारातून वर चढली की झाला, त्या साधकाला आनंदच आनंद प्राप्त होतो. पण काय आनंद देणारे असतात त्या. म्हणून त्या कुंडलीचं वर्णन करताना उपनिषद सांगतं की द्विवक्त्रा कुंडलिनी अभिधा नित्यानंद स्वरूपा. परम म्हणजे श्रेष्ठ आहे ती कला. ती सर्व कलांची राज्ञी आहे, राणी आहे ती. तिला काय शक्ती देवता आहे ती सगळ्या प्रकारच्या कला जाणते. कला नित्यानंद स्वरूपा कर्मा कला प्रकृती वर्तते. आपली जी प्रकृती म्हणतो आपण शरीराला, त्या प्रकृतीची सगळी चिन्ह तिच्यामध्ये आहे. जेव्हा आमची प्रकृती बिघडते, जेव्हा आमची प्रकृती चांगली नसते, जेव्हा आम्ही म्हणतो अरे माझं शरीर काम नाही करत,
तेव्हा त्या शक्तीमध्येच काहीतरी दोष आहे, तेव्हा ती शक्तीच आपल्याला मदत करत नाही. त्यावेळेला म्हणजे काहीतरी साधनाने कशी तरी कमतरता आलेली असते आपल्याला. तुम्ही साधन सोडा, बघा मग तुम्हाला कमतरता येते की नाही. म्हणून जे लोक साधन करत नाही, अखंड साधन करत नाही, साधनेमध्ये खंड पडतो, त्या खंडित साधनेने ती शक्ती कमकुवत होते, म्हणजे ती ते कार्य करत नाही. आणि म्हणून प्रकृतीमध्ये दोष निर्माण होतो. आपली प्रकृती जर ठणठणीत राहावी असं वाटत असेल तर अखंड साधना करत राहा. मग बघा तुम्हाला ती शक्ती नाना प्रकारे मदत करेल. तेव्हा मूलाधारातील तिच्या मुखाला ब्रह्मद्वार म्हणतात आणि सहस्रारामध्ये जी जाते ती त्या ठिकाणी तिचं ब्रह्मस्थान असतं. अशा प्रकारे या कुंडलीची 2 मुख आहेत. आता उपनिषद असं सांगतं, नाकृतं मोक्ष मार्गम स्यात् प्रसिद्धं पश्चिमं विना. ज्या लोकांना पश्चिम मार्गाची शक्तीची ही गती येत नाही, अन्य मार्गामध्ये हा प्रकारच नाहीये. भक्ती कर्म किंवा अन्य योग मार्ग जे आहे त्या मार्गामध्ये ते पूर्व मार्ग म्हणूनच चाललेले असतात. त्यांना पश्चिम मार्गाचा पत्ता नसतो. तेव्हा उपनिषदकार म्हणतात, जर शक्ती जागृत होऊन पश्चिम मार्गाला गेली नाही तर ते म्हणतात ना कृतं मोक्ष मार्गम स्यात्. मग त्याला कधीही मोक्ष मिळणार नाही, मुक्ती मिळणार नाही. म्हणजे मुक्ती मिळण्यासाठी, जन्ममरणाच्या चक्रापासून सुटण्यासाठी, मोक्ष मिळण्यासाठी आपल्याला ती शक्ती पश्चिम मार्गामध्ये जायलाच पाहिजे. आणि जर जशी जात नाही तो मग अन्य साधना किती करो जन्ममरणाचं चक्र सुटत नाही. कारण ते अंतर्मन त्याची कधी नष्ट होत नाही ना. आणि अंतर्मन जर नष्ट झाले नाही तर तो मोक्ष प्राप्त करेल कसा? त्याला आत्मज्ञानच होत नाही. म्हणून आपल्या साधनेनं पश्चिम मार्ग खुला होतो त्या शक्तीनं, आणि त्या शक्तीने तो पश्चिम मार्ग खुला झाल्यानंतरच सगळा मन निघून जातो. सगळा शरीरातला अंतर्बाह्य सगळा मन निघून जातो आणि अतिशुद्ध असं स्वरूप प्राप्त होतं त्या साधकाला. आणि अतिशुद्ध झाल्याशिवाय आत्मस्वरूप कसं प्रगट होईल? कारण तो आत्मा स्वतः अतिशुद्ध आहे. म्हणून आपल्या साधनेमध्ये पश्चिम मार्ग खुला होतो. ना कृतं मोक्ष मार्गम स्यात् प्रसिद्धं पश्चिमं विना. प्रसिद्ध हा जो पश्चिम मार्ग आहे त्याच्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. समाधी सांगणारी न हो, आधी समाधी जी लागते ती पश्चिम मार्गाने शक्तीवर गेल्यानंतर सहस्रारामध्ये चढली तर समाधी लागते. ती शक्ती जर त्या पश्चिम मार्गातून वर गेली नाही, सहस्रार चक्र इथं आहे, 1000 पाकळ्यांचं चक्र जे इथं आहे त्या 1000 पाकळ्यांमध्ये ती गेली नाही, हे शिवाचं स्थान आहे. हा कैलासावर आपला आणखी कैलास असेल तो हिमालयात कुठेतरी. पण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये देहामध्ये जो कैलास आहे तो म्हणजे हा सहस्रार पर्वताचा हा शिखर आहे. आपण या शिखरावर भगवान शिव असतात, म्हणजे तो आत्मा असतो. आणि या आत्म्याला भेटण्यासाठी ती शक्ती कैलासावर येते, म्हणजे सहस्रार चक्र शिरते आणि इथं असलेल्या त्या आत्मराजाला ती भेटते, त्या शिवाला ती भेटते आणि शिव आणि शक्तीचं एक रूप होतं. त्यावेळेला समाधी लागते. हा प्रकार अन्य साधनांमध्ये नाही. आणि
समाधीच जर लागली नाही तर समाधीच्या पुढे ज्ञानाच्या अवस्था आहेत पुढे आणखी. समाधीपर्यंत तर साधनच आहे. म्हणून कमीत कमी समाधी तरी प्राप्त करून घ्या या देहाने, असा हा उद्देश आहे. तेव्हा पाठीच्या कण्यातून जाणारा हा जो शक्तीचा मार्ग आहे त्याला पश्चिम मार्ग असं म्हणतात. हा मार्ग मोकळा झाल्याशिवाय मोक्ष मार्गात प्रगती होत नाही. बघा, हा पाठीचा कण्यातला जो मार्ग आहे तो स्वच्छ व्हायला पाहिजे, मोकळा व्हायला पाहिजे. आणि तो जोपर्यंत मोकळा होत नाही तोपर्यंत शक्तीवर जाणारच नाही. शक्तीच वर गेली नाही तर मग समाधीच्या पुढच्या अवस्था कशा करतो ना. हा सगळा पाठीच्या कण्यातला जो शक्तीचा मार्ग आहे हा सुषुम्ना नाडीतून वाहतो. सुषुम्ना नाडी ही आपल्या देहातली योग्याला मोक्ष प्राप्त करून देणारी सगळ्यात उत्तम नाडी आहे. म्हणून ही नाडी सगळ्यांनी जपून ठेवावी. ती सूक्ष्म नाडी असल्यामुळे तिला काही त्रास नाही. या आपल्या देहाच्या अन्य ज्या नाड्या आहेत, रक्तवाहिनी आहेत, वायुवाहिनी आहेत, अनेक नाड्या आहेत आपल्या, तशी नाडी नाही ती सूक्ष्म नाडी आहे, योगिक नाडी आहे ती, त्यामुळे तिला काही त्रास नाही. तेव्हा प्राणाचा जो प्रवाह आहे तो पूर्व मार्गातून नेहमी चाललेला असतो आपला. बघा, शरीराच्या पुढील भागातून आता आपण श्वास घेतो. श्वास घेतल्यानंतर तो जो ती जी हवा आहे ती हवा आत गेली की आत प्राणशक्ती आहे, त्या प्राणशक्तीचं आणि त्या वायूचं मिलन होतं आणि मग तिथं तिचा प्राण बनतो. आणि मग ती प्राणशक्ती मग सगळ्या शरीरामध्ये पसरते आपल्याला. मग ती कुठे कुठे जाते, दुय्यस्थान, बेंबी, हृदय, कंठ, नाक, सगळ्या शरीरामध्ये पसरते ती प्राणशक्ती. आणि त्या शक्तीच्या योगाने आपल्या शरीराच्या सगळ्या इंद्रियांच्या क्रिया चालू राहतात. आपली इंद्रिय जी चालू राहतात ती पूर्व मार्गातील शक्तीने चालतात. हे लक्षात ठेवा. आपण जी जी कामं करतो, डोळ्यांनी पाहतो, नाकाने वास घेतो, तोंडाने खातो, बोलतो, कानाने ऐकतो, पायाने चालतो, या सगळ्या इंद्रियांच्या क्रिया पूर्व मार्गामध्ये चालणारी जी प्राणशक्ती आहे तिच्याने होतात. या क्रियांनी, या पूर्व मार्गातल्या शक्तीने मोक्ष प्राप्त होत नाही. लक्षात घ्या. आता कर्म तर ती सगळ्या आपल्या इंद्रियांना करायला लावते ती शक्ती. आपली सगळी कर्म ही शक्तीच करते. परंतु ही शक्ती काम करत असताना ही जगाचेच काम, जगाचेच कर्म करत असते. मला अध्यात्माचा लाभ मिळाला पाहिजे, बाबा माझा मार्ग वेगळा आहे, या मार्गाने तुला मोक्ष मिळणार नाही रे बाबा, तू असा जन्म घेन मर, पुन्हा जन्म घेन पुन्हा हे असं सांगितलंय तुला. म्हणून पूर्व मार्गामध्ये ज्यांचे प्राण प्रवास सुरू राहतात कायम मरेपर्यंत, त्या माणसाला मोक्ष नाही. का भ्रमत राहून गेलो आम्ही, नाही केली शाळा तर का बस, 2 दिवस नव्हते आहे तर का बस. रोज साधन करायलाच, आणि साधना करायची नाही, तुम्हाला काही करायचंच नसतं खरं म्हणजे. तुम्ही नुसतं आसन घेऊन बसायचं आहे ना, करण्याची साधनाही नाही ना. तेवढं बसणं सुद्धा तुम्ही करत मग काय करणार. तेव्हा अशा तऱ्हेने हा जो विचार आहे या मार्गातला, हा विचार सर्व साधकांनी समजून घ्यायला. दीक्षा तर होतात,
पण दीक्षेच्या वेळेला इतकं सांगितलं जात नाही. आणि पुन्हा ते घरी गेल्यानंतर ही पुस्तकं वाचता का ते योग उपनिषद वाचतील का ते, मुलांना तंत्र वाचतील का ते, कोणते ग्रंथ वाचतील ते. आपल्या गुरु महाराजांनी किती ग्रंथ लिहिले याच्यावर, ते सुद्धा घेतलेले होतात ते. काय करणार. तेव्हा पूर्व मार्ग आणि पश्चिम मार्गाचं हे जे वर्णन आहे ते लक्षात घ्या. आणखी पुढे सांगतात, आधारे पश्चिमे मार्गे, आधारे पश्चिमे मार्गे त्रिवेणी संगमो भवेत. बघा, या पश्चिम मार्गाने जेव्हा शक्ती जाऊ लागते त्यावेळेला त्रिवेणी संगम आपल्याला भेटतो. जसा गंगा यमुना आणि सरस्वतीचा त्रिवेणी संगम बाहेर आहे ना नद्यांचा, तसा 3 प्रवाहांचा 3 नाड्यांचा संगम आहे पश्चिम मार्गामध्ये, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. या 3 नाड्या त्या मूलाधारामध्ये एकत्र आलेल्या आहेत. त्यापैकी इडा आणि पिंगला यांची मुख उघडलेली असतात, त्या चालू राहतात, पण सुषुम्ना बंद असते. आणि मुख्य तीच आपल्याला मोक्ष देणारी नाडी असल्यामुळे ती बंद असते त्यावेळेला, म्हणून तिला उघडून घेण्याचं काम गुरु करतात. किंवा अनेक मार्गाने ती होते, उघडत नाही असं नाही. कोट्यावधी जप केला, ध्यानाचा खूप मोठा अभ्यास केला, आणखी अनेक कारणांनी ती उघडते, परंतु त्यावेळेला मग तिच्यावर नियंत्रण राहत नाही. तेव्हा आधारे पश्चिमे मार्गे त्रिवेणी संगमो भवेत तत्र स्नात्वाच पित्वाच नराहा पापात प्रमुच्यते. जसं गंगा यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांच्या संगमामध्ये आपण स्नान केलं, तिथं जाऊन की जसं आपण तिथं त्या स्नानाने त्या पाण्याने स्नान करतो, ते पाणी पितो आणि आपलं पाप नाहीसं होतं. अरे खरं पाप तर आपल्या देहामध्ये साचलेले आहे. पाप कर्म बाहेर होऊन जातात, पण तू पाप कर्माचे संस्कार चित्तामध्ये येतात ना, त्याच्या आठवणी घुसतील का? समजा आपण किती बाहेरच्या त्या नदीमध्ये स्नान केलं, करा स्नान, दररोज करा, पण चित्तामध्ये असलेले जे संस्कार आहेत ते कसे विसरणार तुम्ही? जे पाप कर्माचे संस्कार चित्तामध्ये दडलेले असतात ते बाहेरच्या स्नानाने कधी धुतले जातील का? मग ते धुण्यासाठी तो पश्चिम मार्गच उघडला पाहिजे. उपनिषद सांगतात, तत्र स्नात्वाच पित्वाच नराहा पापात प्रमुच्यते. जसं त्या बाहेरच्या नद्यांचं पाणी स्नान केल्याने पिण्याने पाप नष्ट होतो असा तो मानून असतो. परंतु या ठिकाणी खरोखर जे पापाचे संस्कार आहेत ते पापाचे संस्कार ते इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 नद्या ज्या एकत्र आलेल्या आहेत त्या ठिकाणी ही शक्ती जाते आणि त्या मध्ये प्रविष्ट करून ते सगळं पाप दूर करते. म्हणून आधारे पश्चिम लिंगम कवाटम तत्र विद्यते तस्य उद्घाटने मात्रेण मुच्यते भवबंधनात्. विचार केला शास्त्रज्ञांनी आपल्या. ते म्हणतात की या 3 नद्या, 3 या नाड्या ज्या मूलाधारामध्ये एकत्र आलेल्या आहेत ते त्रिवेणी संगम आहे. परंतु या त्रिवेणी संगमामधून आपल्याला जिथं अडथळा आहे, वाट आहे, जिथं दार बंद केलेलं आहे ती सुषुम्ना आहे. इडा पिंगला तर आपली सदैव चालूच राहते, परंतु जिथं द्वार बंद आहे ते दार उघडलं गेलं पाहिजे. आणि ते सांगतात इथं तस्य उद्घाटन मात्रेण, त्या दाराला उघडल्यानंतर मुच्यते भवबंधनात्, मग हे
भावबंधन जे आहे, हे संसाराचं जे बंधन आहे, याच्यामधून आपल्याला मुक्त होता येतं, मोक्ष होतो. भावबंधनातून सुटणं हा एक मोक्ष आहे, आणि जो जन्ममरणातून सोडतो तो दुसरा मोक्ष आहे, तो परम मोक्ष आहे. आधी या साध्या मोक्षातून तो सुटा, आधी या बंधनातून तो सुटा. ही जी प्रपंचाची आणि संसाराची बंधन आम्ही लादून घेतलेली आहे, त्या बंधनातून तर सुटा आधी, तिथून तर मुक्त व्हा. मग ते जन्ममरणाचं जे चक्र आहे त्याच्यातून सुटता येईल. हे आधी गळ्यात घालून तिथं कसं घाशील तू सोडायला? ते संसाराचं बंधन तर गळ्यातच पडलेलं आहे, ते कसं सुटेल? आणि चाललं म्हणजे आम्हाला आत्म ज्ञान व्हायला पाहिजे, ते आत्मस्वरूप प्राप्त व्हायला पाहिजे, आणि ते जन्ममरणाचं चक्र सुटलं पाहिजे. अरे आधी हे सोडू बाबा, हे सोडल्याशिवाय ते कसं काय सुटेल? तेव्हा हा सुंदर विषय चाललेला आहे. आता उद्याला आपल्याला या मार्गामध्ये आणखी काय काय घडतं ते पुढे सांगणार उद्या. आजची सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हे ऐकणं किती आवश्यक आहे, कारण दीक्षेच्या वेळेला कोणी माहिती सांगू शकत नाही. त्या साधकांना वाचता येत नाही, ग्रंथ वाचता येत नाही, त्यांना तरी बिचाऱ्यांना कोण सांगणार? आणि ज्यांना वाचता येतात ते पुस्तकच घेत नाही. काय करते पैसे खर्च होत नव्हता म्हणजे बर बाबा मागून होते पैसे, पुस्तक अशा प्रकारे हा जो ग्रंथामध्ये असलेला विषय आहे, हा आपल्याला उन्मुक्त समजतो. याची गरज नाहीये असं नाही. ग्रंथाचं ज्ञान असलं तरी आपल्याला मोक्ष प्राप्त होईल असं नाही. परंतु मोक्ष मिळण्यासाठी जे नीती प्रयत्तीचे प्रयत्न आहेत ते आपल्याला हे ज्ञान झाल्यामुळे कळत. उद्या आणखी आपण या संबंधी चर्चा करू. आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम.